4 जूनला अर्थातच देशभरामध्ये लोकसभेच्या संपूर्ण या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। त्यामुळे या देशाच्या गादीवर कोण बसणार हा प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाला आहे आणि याच्या संपूर्ण चर्चा ज्या आहेत त्या आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत। दिल्लीच्या तख्तावरती जो कोणी बसणार आहे त्याला महाराष्ट्र राज्यातही तेवढ्याच अधिकतर लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या जिंकणं गरजेचं आहे। खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पक्ष जे आहेत एकमेकांसमोर या लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहून ठाकलेले आहेत। कोण यंदा बाजी मारतायत तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय? जर आपण एकूण महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेकडे बघितलं आणि झालेली प्रचार, त्यानंतर झालेल्या प्रचार सभा आणि एकूण मतदानानंतरचं एकूण जे जनमानस आहे त्याचा अंदाज घेतल्यानंतर एक लक्षात येतं की आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगता येते की दिल्लीतलं जे राजकारण 4 जून नंतर होणार आहे त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे, हे मी पहिल्यांदा स्पष्ट करायला लागेल। त्याचं कारण असं की तुम्ही आता जो सुरुवातीला उल्लेख केला की महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे देशात, उत्तर प्रदेशाच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभाच्या जागा असलेलं राज्य आहे आणि या राज्यात गेल्या वर्षी महायुतीला म्हणजे NDAला 42 जागा मिळाल्या होत्या। म्हणजे 41 जागा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला आणि 42वी जागा जी नवनीत राणांची म्हणजे ती त्यावेळी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर आली होती, पण त्यांनी निवडून आल्या पाठिंबा दिला होता तो महायुतीला। त्यामुळं 42 जागा त्यांच्या होत्या आणि 48 मधल्या फक्त 6 जागा त्यातल्या 5 जागा महाविकास आघाडीला होत्या आणि 1 जागा MIMला होती। म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं गेल्यावेळी महायुतीनं इथं महाराष्ट्रात यश मिळवलेलं होतं। 42 जागांच्यावर महायुती इथं किंवा NDA पुढं होती, तर तिथं यावेळी NDAला भारतीय जनता पक्षाला फार मोठा फटका बसणार आहे आणि तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या 3 पक्षांच्या आघाडीला अधिक चांगल्या संख्येनं जागा मिळतील आणि तिथं भारतीय जनता पक्षासकट त्यांची जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना तिथं फटका बसणार आहे NDAला आणि त्या अर्थानं मी म्हणतोय की महाराष्ट्र दिल्लीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका 4 जून नंतर बजावणार आहे। खरं तर तुम्ही म्हणतात की 4 जून नंतर महाराष्ट्र राज्याची ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही दिल्लीच्या तख्तामध्ये कोण राज्य करणार आहे ह्याच्यासाठी महत्त्वाची आहे। परंतु गेल्या 5 वर्षातल्या राजकारणातली स्थित्यंतर बघितली महाराष्ट्र राज्यातली 2 पक्ष जे आहेत ते फुटले गेले आणि त्यानंतर महायुती ही संपूर्ण अस्तित्वात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे शिवसेना 2 गटात स्प्लिट झाली, राष्ट्रवादी 2 गटात स्प्लिट झाली। हे जे काही राजकारण गेल्या काही 5 वर्षामध्ये झालं हे महाराष्ट्रातल्या लोकांना न रुचणार आहे। आपण या सगळ्या प्रचाराच्या काळात बघितलं असलं की लोकसभेची निवडणूक असली तरीसुद्धा यावेळच्या निवडणुकीत सगळ्यात प्रभावी मुद्दा होता तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षात पडलेली फूट। म्हणजे अर्थात खरं तर भारतीय जनता पक्षानं किंवा एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा जेवढा दुर्लक्षित ठेवता येईल तेवढा ठेवायला पाहिजे होता, पण नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने हा मुद्दा चर्चेत ठेवला। म्हणजे जो मुद्दा त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे तो चर्चेत ठेवला आणि त्याच मुद्द्याचा सर्वाधिक प्रभाव राहिला। आपण जर छोट्या पातळीवरच्या वेगळ्या समाज माध्यमातून व्यक्त झालेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर या महाराष्ट्रातल्या पक्षफुटी संदर्भात त्यांच्या अत्यंत तीव्र प्रतिक्रिया होत्या, हे आपल्याला दिसून येईल। म्हणजे मधल्या काळात असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्याच्या आधी शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर असं म्हटलं जात होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठी सहानुभूती मिळेल, पण मधल्या काळात पुन्हा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन उभं राहिलं। त्या आंदोलनानं सगळा महाराष्ट्र ढवळून काढला। मराठा OBC यांच्यातला जो आरक्षणाच्या प्रश्नावरून मतभेद ते समोर आले, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यामुळे असं वाटलं की अरे निवडणुकीत हा जो सहानुभूतीचा मुद्दा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्या जातो वाहून गेला, पण तसं झालं नाही। आपल्या प्रत्यक्ष निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आणि या मुद्द्याच्या भोवतीच निवडणूक फिरत राहिली आणि त्याचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला आणि NDAला बसलेला आपल्याला दिसेल।
खरं तर आता महाराष्ट्रात येऊया सर, तुम्ही म्हटलात की पूर्वीच महाराष्ट्र हा केंद्रस्थानी असणार आहे यंदा दिल्लीत का. खरं तर तख्तावरती कोण बसणार, कोण सत्ता बदल करणार, याच महाराष्ट्र राज्यात 48 जागा आहेत. यंदा 48 पैकी महाविकास आघाडीच्या अर्थात संपूर्ण इंडिया अलायन्सच्या पारड्यात किती जागा पडू शकतात याचा काय अंदाज? माझा अंदाज असा आहे की किमान 30 जागा महाविकास आघाडीला या निवडणुकीत मिळू शकतील. म्हणजे 30 जागा म्हणजे गेल्या वेळेपेक्षा भारतीय जनता पक्षाला 25 जागांचा फटका आहे, लक्षात घ्या. म्हणजे 25 जागांचा फटका म्हणजे फक्त महाराष्ट्रातच NDA 300वरनं 275वर येते. म्हणजे हेच गणित कर्नाटकातलं कितीनं परत येऊ शकतं, बिहारमध्ये किती फटका बसवू शकतो. तर भारतीय जनता पक्ष 400 पार तर लांबच राहू द्या, मला वाटतं 300च्या खाली येण्यासाठीचा पहिला मोठा धक्का हा महाराष्ट्र देणार आहे. ज्यातलं तोडफोडीचं राजकारण याला कारणीभूत ठरलंय का, हे जे अंकगणित कमी होणं? तोडफोडीचं कारण एक तर आहेच, पण केवळ तेच कारण नाही. 10 वर्षे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवर आहे. या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी 2014 साली लोकांच्या खात्यात 15 लाख टाकणे असतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे असो, दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचं आश्वासन असो, यापैकी कुठल्याही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. फक्त हवेतल्या गप्पा मारल्या. आणि 10 वर्षे प्रत्येक म्हणजे जे आम्ही तुम्हाला सत्ता दिल्यानंतर 100 दिवसात महागाई कमी करून दाखवतो, महागाई कमी झाली नाही. सर्वसामान्य माणसांच्या जगण्या मारण्याशी संबंध असलेला पेट्रोलचा दर कुठं गेला, गॅस सिलेंडरचा दर कुठं गेला, हे लोकांच्या समोर आहे सगळं. म्हणजे त्यामुळे आता काय ह्या हवेतल्या गोष्टी राहिल्या नाहीत किंवा कुठं त्यासाठी संशोधन करण्याची गरज नाही. लोकांना त्याची प्रचिती आलेली आहे की हे यांच्याच्यानं काही घडलेलं नाही आणि जी आश्वासन दिली ती सगळी फोल ठरलेली आहेत. यांना फक्त यांचा सांस्कृतिक अजेंडा रेटण्यासाठी सत्ता पाहिजे. म्हणजे राम मंदिराचं आश्वासन पूर्ण केलं. राम मंदिराचं आश्वासन राम मंदिर ही काही जनतेची मागणी नव्हती. राम मंदिर हा भारतीय जनता पक्षाचा विषय होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषय होता. 370 कलम ही काही जनतेची मागणी नव्हती. लोकांनी 370 कलमाच्या बाजूनं, लोकांनी राम मंदिराच्या बाजूनं मतदान दिले असं घडलेलं नव्हतं. मग असं असेल तर यांना कधीतरी 90 सालीच 95 सालीच बहुमत मिळायला पाहिजे होतं ना. जर लोकांचा राम मंदिर व्हावं ही भारतातल्या लोकांची इच्छा आहे. राम मंदिर झालं याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे. कायदेशीर मार्गाने झालं, चांगली गोष्ट झाली, त्याबद्दल काही वाईट वाटण्याचं कारण नाही, दुमत असण्याचं कारण नाही. पण हे जे सांगतात ना आम्ही या आश्वासनांची पूर्तता केली, ही काय आश्वासनांची हे सामान्य माणसांशी संबंधित नाही. हे तुमच्या सांस्कृतिक अजेंड्यावरचे विषय होते, ते तुम्ही पूर्ण केलेत. ह्या लोकांच्यासाठी तुम्ही काय केलं तर कुठली गोष्ट केली नाही. सगळे महागाई वाढली, शिक्षण महाग झालं. तुम्ही शिक्षणात परत शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही तुमची विषयपत्रिका रेटण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की शेतकऱ्यांना आम्ही म्हणजे वर्षाला 6 शेतकरी सन्मान योजना देतो, तर तुम्ही शेतकऱ्यांना 6,000 रुपये देता आणि वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातून वर्षाला 60,000 रुपये काढून घेता. हे सुद्धा शेतकऱ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे ही 6,000 दर म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांना देण्याची योजना सुद्धा लोकांच्यापर्यंत त्यांची यशस्वी झाली नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. खरं तर तुम्ही म्हटलात की महाविकास आघाडी जी आहे ती यंदा 30 जागा ज्या आहेत त्या राज्यात निवडून येते. खरं तर शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका येऊन देखील ठेपलेल्या आहेत. त्याच लगेच पुढे 2-3 महिन्यानंतर राज्याची विधानसभा सार्वत्रिक लागते. खरं तर या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गेम चेंजिंग टर्नआउट पॉईंट ठरणार आहे का? कारण की महायुतीचं आता सरकार आहे, 4 पक्ष आता सत्तेत आहे. भले मनसेनं बाहेरून पाठिंबा दिलेला आहे, ती सरकारला पाठिंबा देते, परंतु सत्ता उलटपालट होऊ शकते का विधानसभेमध्ये जर ही अशी आकडेवारी आहे? तुम्हाला सांगतो, लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे, म्हणजे इथं केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार मोठ्या बहुमतानं निवडून येऊ दे किंवा त्यांना पूर्ण बहुमत न मिळता ते अन्य आपल्या इंडियातल्या सहकारी पक्षांच्या किंवा अन्य काही एनडीएच्या बाहेरच्या पक्षांच्या मदतीने सत्तेवर येऊ दे किंवा ते सत्तेवर नाही येऊ दे, इंडिया आघाडीचं कोणी सत्तेवर येऊ दे, निकाल लोकसभा निवडणुकीचा काही लागू दे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं मला वाटतं. विधानसभेला महाराष्ट्रात महाविकास फक्त आत्ता आहे तशी महाविकास आघाडी जर एकत्रित राहिली आणि महाविकास आघाडीनं जर सामंजस्यानं जागा वाटप केलं
तर महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. इतकं महाविकास आघाडीचं जे काही इथं कॉम्बिनेशन आहे ते घट्ट आहे. कारण इथं काँग्रेस राष्ट्रवादीची एक ग्रामीण वोट बँक, ग्रामीण भागातला मजबूत पाया आणि त्याला शिवसेनेचा शहरी भागात असलेला पाया, हे कॉम्बिनेशन महाराष्ट्राच्या राजकारणात खूप स्ट्रॉंग ठरतं आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यापेक्षा खूप वरचढ ठरतं. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तर अशाच पद्धतीनं या आघाडी आणि युती कायम राहिली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आरामात सत्तेवर येऊ शकतं. धन्यवाद विजय सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राजकीय विश्लेषक विजय चोरमारे. खरं तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र यंदा जो आहे तो दिल्लीच्या तख्तावरच्या सत्ताधाऱ्यांसाठी टर्नआउट पॉईंट ठरणार आहे. कारण की उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि यंदा या 48 जागांपैकी महाविकास आघाडीला जवळपास 30 जागा ज्या आहेत त्या यंदाच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत मिळू शकतात. त्यामुळे वरचढ हा महाविकास आघाडी ठरू शकते या सगळ्या निवडणुकीमध्ये. आणि त्याचसोबत महाविकास आघाडीच्या संदर्भात या लोकसभा निवडणुकीत कोणतेही निकाल लागले तरी यंदा मात्र जी 2024ची विधानसभेची महाराष्ट्र राज्याची निवडणूक होणार आहे त्यामध्ये खरं तर महाविकास आघाडीला पूरक अशी वातावरण स्थिती आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने या तिन्ही पक्षांनी आपलं काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती नक्कीच त्यांचा विजय जो आहे तो 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल असा विश्वास आणि असं विश्लेषण जे आहे ते विजय चोरमारे यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.